मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आता तरी अभ्यासाला सुरुवात करा. कुणाबद्दल बोलतोय मी? तुम्ही ड्रॉपर असाल किंवा रेग्युलर स्टुडंट असाल. तुम्ही आता अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे, पण ते पण पूर्णपणे इफिशियन्सीनं 100% इफिशियन्सी. 1 मिनिट वाया घालवून चालणार नाहीये. आता होतं काय बघा, मी तुम्हाला सांगतो. संघर्ष बॅच आणि क्रॅश कोर्सच्या माहिती देण्यासाठी त्याला तुम्ही प्रमोशन म्हणा, मी ग्रामीण भागात ना गाईडन्स लेक्चर्स अरेंज करतो. हां, अर्ध्या पाऊण तासाच्या त्या लेक्चरमध्ये मी मुलांना मार्गदर्शन करतो, अभ्यासाची मेथड, काय बदल केला पाहिजे, त्यांच्याशी पुन्हा डिस्कशन करतो. एक गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे, की सुरुवात अजून केलेली नाहीये मुलांनी. एखादी सोपी डेफिनेशन विचारल्यावर सांगता येत नाही. एखादा फॉर्म्युला विचारल्यावर सांगता येत नाही. मुलांच्याकडून उत्तर काय येतं माहितीये का? "सर तो अजून टॉपिक मी रिवाईज केलेला नाहीये." मी केला अगोदर, पण रिव्हिजन झालेली नाही. धोका आहे इथं मोठा. कुठला धोका? मी तुम्हाला सांगतो. अरे तुम्ही जेव्हा एम-एच-टी, सी-ई-टीची तयारी करणार आहात ना, तेव्हा तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स 3 तासात सगळ्या विषयांचा अभ्यास पेपर द्यायचा आहे. बरोबर आहे? मग तिथं तुम्ही मला सांगा, अजून मी रिव्हिजन केली नाहीये असं म्हणत असाल, तर ते चुकीचं आहे. या स्टेजला तुम्ही जो अभ्यास केलेला आहे, त्यातलं कुठलाही पॉइंट तुम्हाला जर विचारला, तर त्याचा फॉर्म्युला, एखादं स्टेटमेंट, युनिट कन्व्हर्जन आलं पाहिजे, जमलंच पाहिजे लक्षात घ्या. आलंच पाहिजे. मी तुम्हाला सांगू का? ॲक्चुअली सांगतो. आता इथं मी लिहितो डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथचा फॉर्म्युला आहे एच-सी. ॲक्चुअली सांगतो डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथचा फॉर्म्युला वेगळा आहे बरं का. मला लिहायचं आहे काय बघा, एनर्जी ऑफ द फोटॉनचं लिहायचं होतं. एच-सी अपॉन लॅम्बडा. ओके. आता ही एनर्जी ऑब्व्हियसली जूलमध्ये येणार. म्हटल्यावर प्लॅंक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू होती 6.63 इंटू 10⁻³ सेकंद. -34 जूल सेकंद येणार. सी ची व्हॅल्यू 3 इंटू 10⁸ येणार मीटर पर सेकंद. हां, पण नाही सी साठी याची व्हॅल्यू एक तर 1243 पण अप्रॉक्सिमेटली 1250 घेऊ शकता. जर वेव्हलेंथ नॅनोमीटरमध्ये असेल तर. 12500 घेऊ शकता जर तुम्ही एंगस्ट्रॉममध्ये. अरे पण डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथचे 6-7 फॉर्म्युले आहेत. मग ते लॅम्बडा इक्वल्स टू काय सांगा बघू. आता डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथकडे आलोय बरं का मी. एच अपॉन एम-व्ही, एम-व्ही म्हणजे मोमेंटम. द लॅम्बडा इक्वल्स टू एच अपॉन रूटमध्ये ट्वाइस एम-ई. ई म्हणजे कायनेटिक एनर्जी, ते स्मॉल ई इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल. अरे का नाही आठवत तुम्हाला? आठवलं पाहिजे. सेंट्रिपिटल फोर्सचे फॉर्म्युले आहेत काय? एम-व्ही स्क्वेअर अपॉन आर, एम आर ओमेगा स्क्वेअर, पी स्क्वेअर अपॉन एम आर, एल स्क्वेअर अपॉन एम आर क्यूब, एम व्ही ओमेगा. हे हे विचारलंय सीईटी मध्ये. मला काय पाहिजे इथून पुढे मी तुम्हाला सांगतो, की बास आता वेळ वाया घालवू नका. प्लीज 5 मिनिट स्लॉट ती स्ट्रॅटेजी तुम्हाला मी सांगितलंय. व्हिडिओ मी अपलोड करायला पण सुरुवात केलेली आहे. पण मी काय म्हणतोय, ठीक आहे तुम्ही स्वतःहून करा ना. हां, मला आज काय करायचंय त्याचं शेड्यूल तयार करा ना. मॅडम किती वेळ आहे? मी त्यात काय करू शकतो? हां, हे केलं पाहिजे. हा तणाव न घेता केलं पाहिजे लक्षात घ्या. तुम्ही म्हणत असाल ना, की माझं सकाळी ऑफलाईन कॉलेज, पुन्हा ऑफलाईन क्लास, ऑनलाईन क्लासेस. मग मी काय करू? मला समजत नाहीये, हे होत नाहीये माझ्याकडून, मी गिव्ह अप करतोय, मला नकोय हे. ओके. काय तुम्ही इथं. का नाही मी करू शकत? का नाही करू शकत सांगा बघू? काय अवघड काय त्यात? जर वेळेचा सदुपयोग केला ना, तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत. शक्य काही नाही. मग आता तुम्हाला काही शंका असतील, तर माझ्या ह्या नंबरवर विचारा. संघर्ष बॅचबद्दल थोडीशी माहिती सांगतो. त्या बॅचमध्ये आपण फिजिक्स आणि केमिस्ट्री आपण बोर्डची छान तयारी करतोय आणि या स्टेजला ॲडमिशन कोण घेतात माहिती आहे का? अकॅडमीची मुलं. हां, ॲडमिशन्स खूप होतायत आणि मला माहिती आहे दिवाळीनंतर तर तो फ्लो अजून वाढणार आहे. मग तुम्ही कशाला दिवाळीची वाट बघताय? तुम्हाला सांगतो रेकॉर्डेड लेक्चर्स सगळे अवेलेबल आहेत. तुम्ही आज देखील ॲडमिशन घेतलं आपल्याला संघर्ष बॅच आहे, ड्रॉपर टू टॉपर आहे, रेग्युलर मुलांसाठी क्रॅश कोर्स 2025 असे 3 बॅचेस तुम्हाला दिसतील ॲप्लिकेशनवर आपल्या. हा प्ले स्टोअरवर आपलं ॲप्लिकेशन आहे सह्याद्री ट्युटोरियल. त्याच्यावर स्टोअर ऑप्शनमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या बॅचेस दिसतील. कुठल्याही बॅचवर क्लिक करा, फ्री कंटेंट बघा. तुम्हाला आवडणार आहे मग तुम्ही बॅच पर्चेस करणार आहे. बॅच पर्चेस करायच्या अगोदर या नंबरला कॉल करा. अरे बोर्डची जबरदस्त तयारी होणार आहे हे लक्षात घ्या. आपल्याबरोबर. पण 2 विषय फिजिक्स आणि केमिस्ट्री. मॅथ्स रोज संध्याकाळी 7 वाजता व्हिडिओ मी अपलोड करतोय. मेन पॉइंट काय, की क्रॅश कोर्स काय इम्पोर्टंट आहे सांगू का? काय व्हायला लागलंय मुलांचं, की धड आता बोर्डची तयारी सुरू करतील. ओके. मग ह्या एम-सी-क्यू सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस कधी करणार? मग क्रॅश कोर्स घेतल्यामुळं काय होतंय, की रेग्युलर व्हिडिओ मिळतोय.
रोज निदान 20, 25, 30, 25-30 एम-सी-क्यू सॉल्व्ह होतायत. फॉर्म्युले ब्रश अप होतायत म्हणजे पुन्हा रिवाईज होतायत. रविवारी टेस्ट होते. टेस्टचा अभ्यास करताना पुन्हा सगळं रिवाईज केलं जातंय. माझ्याकडे प्लॅन आहे व्यवस्थित. मी तुम्हाला सांगू का? यश मिळणार आहे आपल्याला, पण सुरुवात तर केली पाहिजे ना. हां, माझ्याकडं काय ऑलरेडी पी-डब्ल्यूचा कोर्स आहे. ऑलरेडी मी अजून एका-दोघांचे कोर्स घेतलेत. अरे घेतलं तू, पण तू करतोय का? हेही तितकंच महत्वाचं आहे. सुरुवात करा. मी तुम्हाला सांगतो, आता मला असं वाटतंय, की तुम्हाला डेली शेड्यूलच दिलं पाहिजे. सिरियसली दिलं पाहिजे. ओके. उद्यापासून. देतोच मी. पण तुम्हाला मी आता सांगितलं तसं, की हे जर पाहिजे काही माहिती हवी असेल, तर त्या नंबरवर नक्की कॉल करा. ऑल द बेस्ट.